ज्याप्रमाणे पावसाळ्याच्या सुरुवातीला चातक नावाचा पक्षी पाण्याच्या पहिल्या थेंबाकरिता आतुरतेने वाट पाहत असतो, त्याचप्रमाणे जेव्हा संतश्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी आळंदी येथे विठुरायाच्या दर्शनाकरिता जाते, ती पालखी जेव्हा स्वगृही परतते त्यावेळी अनेक भाविकगण महाराजांच्या पालखींच्या एका क्षणाला आपल्या नजरेमध्ये कैद करण्याकरिता उपस्थित असतात। यावेळी जेव्हा पालखी गजानन वाटिका येथे पोहोचते त्यावेळी गजानन वाटिकेमधून काही वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये पंढरपूर येथून आलेल्या पालखीच्या स्वागताकरिता जातात। पालखीचा प्रमुख मानधरी म्हणजे विनाधारी यांचे हार पुष्प घालून आणि त्यांचे चरण स्पर्श करून स्वतः गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त निळकंठ पाटील स्वागत करतात। तो क्षण विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधीने टिपला असून काय असते गळाभेट पाहूया याची एक अतिविशेष अशी झलक। आषाढी एकादशी निमित्त गजानन महाराजांची जी पालखी होती ती पंढरपूर करता गेली होती। आता आपण जी पालखीचे दृश्य सध्या शांततेमध्ये पाहून राहिलेले आहेत, ही पंढरपूरहून येणाऱ्या पालखीकरिता येथे वाट पाहते आणि येथेच जी गळाभेट हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय असतो। सकाळपासून पावसाची रिपरिप कधी थांबते ही सुद्धा वाट अनेक भाविक भक्त पाहत होते, तर आता आपण पाहू शकता की सूर्यनारायण सुद्धा अवतरलेले आहेत। एकंदरीत या संपूर्ण घडामोडीमध्ये शेतकरी बळीराजा सुद्धा सुखावलेला आहे। सर्व भाविक भक्त जे आहेत ते सुद्धा आनंदी आहेत आणि प्रत्येक जागेवर आता अशा प्रकारे रांगोळी आणि ह्या सगळ्या गोष्टी दिसून राहिलेल्या आहेत। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, बुलढाणा।